एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या वतीनं 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ही व्याख्यानमाला होणार आहे। याबाबतची अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांनी दिली। 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचं उद्घाटन होईल। आमदार राहुल आवाडे हे अध्यक्षस्थानी असतील तर जिल्हा अधिकारी तथा प्रशासक अमोल येडके यांची प्रमुख उपस्थिती असेल। यावेळी पहिले व्याख्यान प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मी आणि विनोद या विषयावर व्याख्यान होईल। 13 फेब्रुवारी रोजी प्रेरणादायक वक्ते प्राध्यापक विनोद बाबर यांचे यशाचा शिवमंत्र या विषयावर मार्गदर्शन होईल। अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे 14 फेब्रुवारी रोजी व्याख्यान होईल। आई कुठे काय करते या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या आहेत। बाई कुठे काय करते या विषयाची त्या मांडणी करणार आहेत। 15 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध योगाचार्य संगू गुरुजी यांचे आनंदी जीवन जगण्याची कला या विषयावर व्याख्यानाने सांगता होणार आहे। या व्याख्यानमालेचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त शिंदे कोल्हे यांनी केलं। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या ग्रंथपाल बेबी नदाब, वित्त आणि लेखा अधिकारी विकास खोळपे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सुषमा शिंदे, इचलकरंजी महानगरपालिका। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। 17वी व्याख्यानमाला आहे। या व्याख्यानमाला मध्ये खूप चांगले वक्ते आपण बोलवलेले आहेत। दिनांक 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत ही व्याख्यानमाला आहे। संध्याकाळी 6 वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे। तरी सर्व नागरिकांनी महिलांनी सर्वांनीच या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते।